संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असणारे डोळसने या गावाकडे नेहमीच दुष्काळी भाग म्हणून पाहिले जाते। वर्षानुवर्षापासून येथील लोकांच्या पाजवीला दुष्काळ पुजलेला आहे। दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही परिसरातील बांधाऱ्यामधील पाणी टिकून राहत नाही। त्यामुळे दरवर्षी लोकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत। टँकर सुरू असूनही टँकरचे पाणी वेळेत मिळत नाही। त्यामुळे येथील महिला अक्षरशः संतापल्या आहेत, कारण पाणी आणावे की कामाला जावे अशी अवस्था या महिलांची झाली आहे। त्यातच गावठाणात सुरू असलेला हापसाही आता शेवटच्या घटका मोजत आहे। पाण्या वाचून महिलांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यामुळे महिलांना पहाटे 4 वाजताच हापशावर नंबर लावावा लागतो। अर्धा तास हापसल्यावर तेव्हा कुठेतरी हंडाभर पाणी मिळते। पाणी हापसताना या महिलांची पुरती दमछाक होते। त्यामुळे संतप्त महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। उषा संतोष मिंदे, राहणार डोळसने। आणि आमची पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की आम्ही निम्मे रात्रीला आणि पाणी भांडे ठेवलेत, आमचा दिवस नंबर येत नाही आणि 10 ते 15 मिनिटं एक हंडा सुद्धा भरत नाही, अशी पाण्याची परिस्थिती आहे आमची। माझं नाव मोहिनी किशोर पाचकर, गावाचं नाव डोळसने। इतकी बिकट अवस्था आहे आमची पाण्याची की रात्रंदिवस जागावं लागतं, तरी पाणी मिळत नाही। इकडून तिकडून पाणी येतं तर ते गढूळ येतं, ते चांगलं राहतच नाही। पिवळं पाणी येतं, किती दूषित असतं ते। याच्यावर आम्हाला काही आजार पण होऊ शकता ना। पाणी हापसून पोट दुखू शकतं आणि दुखतंच, आज काय नाही की दुखत नाही, दुखतंच। सकाळचा जर हंडा ठेवला तर तो संध्याकाळी भरतो। याच्यावर काय उपाय पाहिजे आम्हाला? पाणी पाहिजे की नाही हे सरकारला कळायला पाहिजे ना, किंवा गावातल्या लोकांना पण कळायला पाहिजे की गावाची काय हाल आहे पाण्याची, कुठं जावं लागतं पाण्याला। आता समजा आमच्यासारखे कुठून पण आणू शकतात, असे म्हातारे माणसं कुठून पाणी आणणार? काहीतरी पाण्याची झालं पाहिजे। सोनाबाई सुखदेव पाचकर, गावाचं नाव डोळसने। रात्रंदिवस पाणी हापसा जीव चाललाय आमचा। तरी हंडे भरते, अर्धा हंडा नाही भरत तो बसावा, अर्धा हंडा भरावा बसावा, हे काय भानगड? पाण्याची सोय व्हावं आमची असे चालू आहे। नवतरने माणसं कुठून आणतील, म्हातारे माणसं कुठे जातील पाण्याला, सांगा तुम्ही। प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, संगमनेर।